हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आमची शूट झू गावला. तर आता मी आणि रंजिता चालले झूला. चला बघूया जी शूट आपली कशी होते. तर गाईज इथेच त्या मुलावी आपल्या मूर्तीला व्हिडिओ काढले होते. तुम्हाला माहितीच आहे कुठली व्हिडिओ काढली. तर आम्ही आता तिथेच आलेलो आहोत सर्वजण. तर आपल्यासोबत खूप यूट्यूबर स्टार आहेत, सगळे ते आलेले आहेत, काका वगैरे. काय बोलणार तुम्ही? तर गाईस इथेच त्या दिवशी त्या मुलावी शब्द बोलूनशी आपले समाजासाठी खूप काही वाईट बोलले होते. तर तसं काही करू नका. तर चला आम्ही आता चालू शूटला. आमची शूट आहे. तर गाईस आता आम्ही चाललो शूटला. आज आमच्या एकविराईच्या पालखीच्या 2 शूट आहेत. तर चला आता शूट इथे होते का घनसूर होते माहिती नाही, लोकेशन अजून फिक्स नाही आहे. तर चला. तर गाईस आता दिगंबर दादाच्या मुलाचं साखरपुडा आहे. तर चला आपण त्यांना बघू काय बोलतात ते. बाय माझे उन्हा नको जाऊ कालापर्यंत मी म्हणजे विषय सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगतोय. काय आहे माहितीये का, दिगंबर दादाच्या पोऱ्याचा साखरपुडा आहे. तर दिगंबर दादा काय आहे माहितीये का, वरमाई आहे ना, तर कालीने भरली पाहिजे. अरे वरमाई नाही, यो वरबाप्पा हाय. हा वरबाप्पा आहे. अरे ये कावल्याला कधी पण मेकअप केला यो का मिला होणार आहे. तो विषय तू आता काय वेगळा बघा जास्त तुम्ही. आहे. पण साखरपुऱ्याचं लक्षण घ्या आणि सगळ्याही 8 तारखेला 8 एप्रिल. 8 एप्रिलला सगळ्याही साखरपुऱ्याला या. मग खावा प्यायची सोय आहे का नाही? सगळं आहे. अरे वा. नाही तर कांदे पोहे देशील. कांदा पोहा म्हणजे आज एकादशी आहे ना म्हणून कांदा पोहा. अरे पण ती एकादशीला कांदा खात नाही. उपवास एकादशी आणि दुप्पट खाशी. बरोबर. चलो 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 चलो. एकादशी आणि दुप्पट. तर आता आम्ही तर बिर्याणी घेतो. बिर्याणी घेतलेली आहे पार्सल. आता मी तिथे बिर्याणी घेतली पार्सल. दादा हा, काय घेतलं? मी घेतली दम बिर्याणी. दम प्लस कम. कम रायता पण घेतला ना बरोबर. रायता रायता घेतला. दम प्लस कम का बोललो तर मी घेतली काय त्याला बोलतात, तंदूर बिर्याणी. तंदुरी दम बिर्याणी. रंजिता ताई तुझं कांदा पोहा काय करता आता? मी आता सेकंदाला बसणार आहो. कांदा पोहा येतील मग त्याचं संध्याकाळी तुम्हाला चिकन आणून तुम्हाला बनवायला सांगितलं मी खान. ओके. गेल्या टायमाला त्याचं सत्यवान मामाने बनवलेलं मटण. मटन. तर आता मी बिर्याणी खायला घेतली आहे इथे. बाराशे खाऊन पण झालेले आहे. तर टेस्ट कशी आहे? तेच मस्त. मग चिकन करा आपलं यो. सायकल घ्यायची तिकडे हे ना इन्साफी आहे. करा पण चिकन देतं ना मला. मजबुरी का नाम वो गांधी. हा. कोणचा आहे पहिला? सोय आमच्या एकविराच्या व्हिडिओ मधल्या आमची एकवीर आई बघू शकता. माझी भाची किती क्यूट आहे. आणि एकविराच्या संध्याच्या पण आणि माझ्या पण दोन्ही रोलमध्ये हीच एकवीर आई तुम्हाला दिसणार आहे. तर नक्की आमच्या एकविराला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तर गाईस आता इथे शूटिंग आमची स्टार्ट झालेली आहे जस्ट. आता 2 शूट आहेत. बघू आता किती वेळ लागते. आता वाजले तर सॉरी काय करायचं काही समजा नाही. चल आई मोरचं दर्शन घेऊ. चल. हॅलो गाईस, तर काल आपल्या 2 शूटिंग होत्या पण 2 शूटिंग नाही झाल्या कारण खूप उशीर झालेला आम्हाला. म्हणून 2 शूटिंग झाले नाही, एकच शूटिंग झाली. तर आज दुसरी शूटिंग आमची आज होणार आहे. काल पण आम्ही एकविराईच्या पालखीची शूट केली रंजिता ताईची आणि आज पण एकविराईच्या पालखीची शूट आहे माझी. तर चला आज आपली शूट कशी होते ते बघूया. तर आता आम्ही आलो घनसोली जेटीवर. तर तुम्ही समोर बघू शकता तिथे आहे चेरीदेव मंदिर. तर आता आम्ही घेतलं ते शूट करायला. आता वाजले 2. तर बघूया आपल्याला किती उशीर लागते शूटसाठी. तर गाईस इथे गुढीपाडव्याला पूजा असते मंदिराजवळ, चेरीदेव मंदिराजवळ. तर आता इथे साफसफाई करायला घेतलेली आहे. तर ही होळी इथे होती मंदिराजवळ. तर आता ती तिथून काढली मंदिराजवळून आणि तिथे खाडीवर आता आणून ठेवलेली आहे.
तर चला गाईस, आता आपली दोन्ही शूट झालेले आहेत. तर आपल्या व्हिडिओ लवकरच येतील एकविराईच्या. तर बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.